देहदान, नेत्रदान व अवयवदान यामध्ये ढोबळ स्वरूपात 3 भाग आहेत. अवयवदान व देहदान. नेत्रदान यामध्ये फरक आहे. देहदान हे नैसर्गिक मृत्यू झाल्यावरच केले जाते. सदरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया केली नसावी. तसेच गंभीर स्वरूपाचे आजार किंवा कॅन्सर वगैरे असू नयेत. अशा व्यक्तीचेच देहदान संबंधित यंत्रणेकडून स्वीकारले जाते. त्याचबरोबर नेत्रदान हे मृत्यूनंतरच डोळे संपूर्ण न काढता केवळ 20 मिनिटात विशिष्ट प्रकारात काढून एका मृत व्यक्तीचे किमान 4 गरजू व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लावतात. या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टर्स सोलापुरात मोजकेच आहेत. त्यापैकी डॉक्टर तन्वांगी जोग एक आहेत. अवयवदान हे मेंदू मृत ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचेच केला जातो. या संदर्भात समाजामध्ये समज गैरसमज आहेत. याची माहिती प्रत्येकाने घेऊन या संदर्भात चळवळ उभे करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व दधीची अवयवदान प्रचारक संघ या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते योगिन गुर्जर यांनी केले आहे. 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा करतात. याचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीनं आयोजित केलेल्या उपक्रमात जीवनदान देणाऱ्या नातलगांचे सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तन्वांगी जोग, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, अरविंद चीनी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इठ्ठम यांची उपस्थिती होती. गुर्जर पुढे बोलताना म्हणाले, मेंदू मृत झाल्यास किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीचेच अवयवदान करण्यात येत असल्याने मृत व्यक्तीची इच्छा किंवा कुटुंबाचा निर्णय असल्यास रीतसर पद्धतीने करण्यात येतो. यावेळी जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तन्वांगी जोग म्हणाल्या, पैशाने श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही, फक्त मनाने श्रीमंती आणि दान देण्याचे भाव असणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून नेत्रदान, अवयवदान व देहांगदान हे सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचे सत्काराचे कार्यक्रम हे स्तुत्य उपक्रम आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींचे नेत्रदान, अवयवदान आणि देहदान केलेले आहेत असे कुटुंब इतरांना प्रोत्साहित करणारे आहेत. जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तन्वांगी जोग म्हणाल्या, कैलासवासी सतीश पलगंटी यांच्या मृत्यूनंतर अवयवदान केलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पलगंटी, रामचंद्र अंजिखाने यांचे देहदान करण्यात आले होते. त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर देवा अंजिखाने, पुष्पावती इप्पलपल्ली यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांचे चिरंजीव प्रवीण जयप्रकाश इप्पलपल्ली आणि चेतन गुर्रम यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात आले होते. त्यांचे बंधू लक्ष्मीनारायण गुर्रम अशा प्रकारे चौघांची सोलापुरी टॉवेल व गुलाब फूल देऊन सन्मान करण्यात आले. त्यांचा फोन आलेला असतो, त्यांचं ते जवळचं गेलेलं असतं आणि अशा परिस्थितीत त्यांना आम्ही फोनवर इन्स्ट्रक्शन देणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही जातो. त्याच्यामध्ये ढोबळ स्वरूपामध्ये 3 भाग आहेत. एक आहे देहदान, ज्यांचा नैसर्गिक मृत्यू होतो अशा व्यक्तीचं देहदान करता येतं. म्हणजे बॉडी इंटॅक्ट चांगली आहे, फार मोठं ऑपरेशन झालं नसेल किंवा कुठली गंभीर कॅन्सर, कोरोना असे जर काही आजार झालेले नसतील तर अशा परिस्थितीमध्ये देहदान करता येतं. प्रोसिजर अतिशय साधी सोपी आहे. फक्त आम्हाला एक कॉल करायचा किंवा मेडिकल कॉलेजला कॉल करायचा आहे, ते येतात आणि देह घेऊन जातात. पण त्यासाठीचं जे काही डेथ सर्टिफिकेट आहे ते मात्र मुलांच्या नातेवाईकांना द्यावं लागतं. कारण आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की तुम्ही जर देह घेऊन जाताय, मेडिकल कॉलेजला देताय, तर त्यांनी सर्टिफिकेट बनवून घ्यावं. तसं डेथ सर्टिफिकेट हे मुलांच्या नातेवाईकांनीच ॲडजस्ट करायचं असतं. देह साधारणपणे 1-4 तासामध्ये घेऊन जावा लागतो. जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर तुमच्या 24 तासामध्ये पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी ते उपलब्ध करून देतात. पण एकदा दिल्यानंतर ते संपूर्णपणे दान आहे. पैशाची श्रीमंत असण्याची गरज नाही आहे, फक्त मनाची श्रीमंती आणि देण्याचा भाव योग्य असलं तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज इथे अवयवदान केलेली लोक आहेत, त्यांचा सत्कार आहे, हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्यासाठी आयोजकांचे अभिनंदन.
अनुकरणीय